त्यापेक्षा सर म्हटलेलं खूप चांगलं आहे. आणि मगाशी सरांनी जो उल्लेख केला 4-5 टाळकी वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये शेखर रानगे सर आहेत, तळेकर सर आहेत, जाधव सर, आणखी काय आम्ही नेहमी भेटत असतो. भूमी अभिनेला गेलं की आमची भेट होतेच. काय म्हणजे आम्ही तिकडे पडी म्हटलं तरी चालेल अशी लोक आहोत. त्याच्यामुळे झालेलं आहे, चौकशी चालू आहे, आमची होणार आहेत, बरेच मोठमोठे गाळायला लागणार आहेत मासे, ते होईल. तर मी एकदा विभागीय आयुक्ताकडे अंजली दमाने मॅडम पण मला दिसल्या, पण त्यांची माझी काय ओळख नव्हती. समोरून आल्या, त्यांच्याबरोबर असिस्टंट हातात फायली वगैरे भरपूर होत्या, नाही भेटल्या होत्या मला, मी सांगतो फक्त. मग त्यांचंही कार्य चालू असतं आणि सरांचंही खूप चालू असतं. आता मी एक सामान्य कार्यकर्ता माहिती अधिकार करत असतो. तर तहसील माझं गाव आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. तर मी तिथे अर्ज देत असतो. मला सांगितलं तुम्ही भरपूर अर्ज करता, व्यवस्थेला वेठीला धरता. तर मी सांगितलं की माझा मूलभूत जन्मसिद्ध अधिकार आहे, मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे, तो तुम्ही संकुचित करू नका. मी त्यासाठी प्राणपणाने लढेल. आणि तहसीलदारांची मीटिंग होती एकदा, तर माझी अपील होती. तर मी त्यांना ठणकावून सांगितलं, म्हटलं सर मी येथे येतो तर तुमच्या कार्यालयातले बरेच अधिकारी कर्मचारी त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात, पण म्हटलं मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी आरटीआय करतो, तुमच्या कार्यालयात येतो, त्याच्यामुळे तुमची कार्यक्षमता आणि कारभार सुधारतो, तुम्ही माझे आभार मानले पाहिजेत. ही ताकद माहिती अधिकारामध्ये आहे. तर एवढं बोलून माझ्या शब्द संपतो.